मी अहंकार आहे. तर आपल्याला मी म्हणून नाही तर वी क्रिएट करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? तर मी नेहमी सांगत असताना मी सांगत नाही तर वी सांगायचं. वी रिफ्लेक्ट करा. काय चेंज होते? मीला रिफ्लेक्ट करा. काय चेंज होते? वी क्रिएट होते. तर म्हणजे तुमच्या ज्ञानाचं पहिलं प्रतीक काय? की तुमच्यामध्ये नम्रता आणि सहनशीलता आणि योग्य दिशा दाखवणारा मार्ग असला पाहिजे. त्याला ज्ञान म्हणतात. आणि ते ज्ञान देण्याचं मी तुम्हाला कार्य करत आहे. तर आपण पूर्ण सेट पाहिला असेल की डेस्कटॉप काय असतो. तर डेस्कटॉप मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे जे की काय काय येतं त्याच्यामध्ये. तर पहिला आहे तुमचा मॉनिटर, सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर हा तुमचा जे की तुम्ही बोलत होता सीपीयू, हा सीपीयू आहे. बरोबर. आता तुम्हाला समजलं की हा कॅबिनेट आहे. बरोबर. तर हा कॅबिनेट आपण याच्यामध्ये असणाऱ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट काय असेल, कीबोर्ड असेल, माऊस असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या थम्स मिल्स असतील. तर आपण याला काय करणार, कनेक्ट पण करणार आहोत आणि डिस्कनेक्ट पण करणार आहोत. तर प्रथम सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो मदर. मदर म्हणजे काय? आई. बरोबर ना. हा मदर बोर्ड आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, साक्षात भगवंतांनी पाठवलेली एक स्त्री आहे. आणि विशेष करून स्त्री म्हणजे दुबळे आहे का? स्त्री म्हणजे असं समजू नका, मी तुमच्याबद्दल काही बोलत नाही, तुमच्याबद्दल मी बोलणार आहे. ओके. म्हणजे लक्षात ठेवा, 8 मार्च म्हणजे स्त्रीला देणारा महत्व दिन. 8 मार्च स्त्री 8 मार्च केली नाही. त्याचे महान उदाहरण लक्षात ठेवा. असं आपण स्वतःलाही एक इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. जसं मदर म्हणजे आई, हा मदर बोर्ड हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि मदर बोर्ड यामध्ये असणारे सगळे इन्स्ट्रुमेंट आहेत. आई जे असते ना, तर पूर्ण घराला वात्सल्य आणि प्रेमाने ठेवणारं सगळ्यात मोठं प्रतीक आहे. पहा, मग ते चूक असो बरोबर असो, योग्य दिशा देणारं प्रतीक आहे. प्रत्येकाने एक आईला आपलं महत्व दिलं पाहिजे. आई चांगलं देणार आहे, आई चांगलं घेणारही आहे. पण विशेष करायचं की आई ही निस्वार्थ प्रेम करणारे आपल्या प्रत्येक मुलावरती सेम आणि इक्वल या पद्धतीने काम करत. तसं हा मदर बोर्ड पण आहे ना, कसली त्रुटी करत नाही. हा मदर बोर्ड पण पूर्ण आपल्याला जी काही प्रोसेस हवी आहे, हम साथ साथ है हे वाक्य टाईप करायचं असेल तर ते वाक्यही प्रॉपर प्रोसेस करण्यासाठी हा मदरबोर्ड काम करत असतो. आणि हा मदरबोर्ड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हा मदरबोर्ड आणि याच्या इंटरनल जो मदरबोर्ड आहे, हे दोघं एकच आहे. बरोबर. हा मदरबोर्ड वेगळा झाला त्यामुळे हा मदरबोर्ड झाला. याच्या आतमध्ये मदरबोर्ड रेस्ट झाला त्यामुळे हा कॅबिनेट झाला. बरोबर. तर म्हणजे अशा पद्धतीने ही स्टेप. आणि जे बऱ्याच वर्षापासून आपण याला सीपीयू असं म्हणायचो, तो सीपीयू मी तुम्हाला दाखवणार आहे. तो मदरबोर्ड वरती कुठं रेस्ट केला जातो आणि एवढा छोटासा पार्ट ज्याला आपण सीपीयू असं म्हणतो. काय म्हणतो याला? सीपीयू म्हणतो. सगळं काही सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट सीपीयू इज कंप्लीट ऑफ द ब्रेन. हा कंप्लीट ब्रेन सारखं काम करतो. आणि हा छोटासा सीपीयू हा मोठा सीपीयू कसा होऊ शकतो? तुमच्या समोर एक्सपेरिमेंट चालू आहे. पण डायरेक्ट आपण ऑपरेशन करतो. तुम्ही माहिती का, एमबीबीएस व्हायचे, बीएचएमएस व्हायचे, एमडी व्हायचे, ते काय करतात माहिती का? डायरेक्ट ऑपरेशन करतात. त्यांच्या समोर एक्सपेरिमेंट असतात. कम्प्युटर इंजिनियर म्हणजे काय? तुम्ही जर इंजिनिअरिंग करताय, टेक्निकल वर्क करताय, बीसीए करताय, एमसीए करताय, याचा अर्थ काय? थेरॉटिकल नाही, प्रॅक्टिकलला पण एक्सपेरिमेंट करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि ते एक्सपेरिमेंट करताना ही स्किल टच अँड फील झालं पाहिजे, एक्झिक्यूट झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या स्टेप आपण काय केलं पाहिजे, एकदम आत्मविश्वासाने पुढे जाऊन याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट सीपीयू. हा जर सीपीयू असेल तर सगळ्या प्रकारच्या प्रोसेस कंप्लीट होतात. बरोबर. हा सीपीयू आपण याच्यामध्ये पाहतो. तर हा मदरबोर्डवरती रेस्ट केला जातो. ही सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो काही मदरबोर्ड दिसतोय, या मदरबोर्डवरती अनेक प्रकारच्या काय केलेल्या कनेक्टिव्हिटी केलेल्या आहेत. या कनेक्टिव्हिटी मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कनेक्टिव्हिटी, आपल्या कामाला स्पीड हवाय त्यासाठी
रॅम ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅम काय काम करते की आपल्या कोणत्याही कामाला जर गती हवी असेल, तुम्हाला पण आज तुम्ही एवढं धावत आला तिथपर्यंत, तर त्याला स्पीड हवा आहे ना तुम्हाला. आणि ती जर स्पीड हवा आहे तर त्या स्पीडचा पर्पज एकच आहे. तुम्ही इन्व्हेस्ट काय केलाय? मनी. तर तुम्ही क्रिएट काय करणार आहात? मनी. मार्केटला जी स्किलची गरज आहे, त्या स्किलच्या ठिकाणी जी स्पीडची गरज आहे, त्याला एक्झिक्यूट करायची गरज आहे, तर ती रॅम काम करते. आणि ते रॅम मी तुमच्यामध्ये क्रिएट करून देणार आहे की तुम्ही इंटरव्ह्यूला जर गेलात ना, तर इंटरव्ह्यू मध्ये गुरु कम्प्युटरचे विद्यार्थी वेगळे आणि ऑथेंटिक दिसले पाहिजे. यासाठी तुमच्याकडे असणारी युनिक स्किल आहे. ही स्किल आपण तुमच्यामध्ये फोकस करणार. इंटरव्ह्यूला सपोज मॅडमचा पहिला नंबर आला आणि मॅडमने कम्प्युटर चालू करायच्या आतमध्येच बंद पडलं, आणि त्या ठिकाणी जर सोहानी मॅडम असेल तर मॅडम त्या कम्प्युटर चालू करून परत दाखवू शकता की मी हे प्रॅक्टिकल करू शकते. तर लक्षात ठेवा, सिलेक्शन कोणाचं होणार? सोहानी मॅडमचं होणार. कमींचा माझा इंटरव्ह्यू असाच झाला होता. 50 जणांमधून माझं सिलेक्शन झालं होतं. 3 दिवस माझा इंटरव्ह्यू चालू होता. 11 लाखाच्या पॅकेजवरती मी ठाम होतो. ते पॅकेज मिळवायचं जर असेल तुम्हाला, आणि समोरच्याला वाटलं पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या क्वालिटीज आहे, हा कंपनीमध्ये त्या पोझिशनला इलिजिबल्स आहे, अशा आपल्यातले फीचर्स आपण दाखवले पाहिजे. फ्युचर नका दाखवू, घरच्यांना भविष्य दाखवू नका, तुमच्यातल्या क्वालिटीज दाखवा. भविष्य ना त्यांना माहितीये ना तुम्हाला माहितीये. तुम्हाला माहितीये की तुमचं भविष्य काय? तर कुणालाच माहिती नाही. घरच्यांना दाखवू नका मी डॉक्टर होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे, मी IPS होणार आहे, मी PSI, UPSC, MPSC, कलेक्टर काय होणार आहे हे दाखवू नका. त्या रिलेटेडच्या क्वालिटीज तुमच्यामध्ये गेन करा. ऑटोमॅटिक तुमच्या कामाला स्पीड मिळणार. ऑटोमॅटिक तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होणार. तसं रॅम ही अशाच पद्धतीने काम करते. फ्युचरमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू गेल्यानंतर माझा उद्देश आहे की तुमच्यामध्ये 32 ची रॅम हाय स्पीडने वर्क केलं पाहिजे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जर आपल्याला अचानक सपोज काही जर झालं, घरी तुम्हाला अचानक फोन आला की असं असं झालंय, तर तुम्ही कसलाही विचार तुमच्या मनात न येता, तुमच्या समोर कोण आहे, काय आहे, कसला विचार न करता तुम्ही धावत निघतात. ही सिच्युएशन्स काय असते? तुमची डिझायर तुम्हाला एवढा बाउन्स बॅक करते की तुमचं स्पीड ऑटोमॅटिक वाढते. तसं ही रॅम पण तुमच्या प्रत्येक कामाला क्वालिटीज देते. आतापर्यंत तुम्ही जेवढे प्रॅक्टिकल केले त्या प्रॅक्टिकलचा सगळ्यात परफॉर्मन्स काय? तुमची रॅम आहे का? आणि त्या रॅम मुळे तुम्ही काय करतात? एवढ्या स्पीडने इथपर्यंत काय करू शकता? येऊ शकता. म्हणजे हे काम रॅम सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. रॅमचं तुम्हाला बेनिफिट सांगितलंय. त्यानंतर आज आपण पाहतो सगळेजण कोणत्या बेसवर काम करतायत? डेट अँड टाइम. ह्या जगामध्ये कॅलेंडर आणि वेळेशिवाय आपण दुसरं काही करतच नाही. तुम्ही एखादी एक्झाम द्यायची, काय शोधताय? आज कोणती डेट आहे, आज किती वाजता माझा पेपर आहे, मला किती वाजता घरी जायचं आहे, घरी किती वाजता मला जॉबला जायचं आहे, कॉलेजला किती वाजता जायचंय, क्लासला किती वाजता जायचंय, कुणाचं लग्न किती वाजता आहे, कोणत्या डेटला आहे, कसं ठरवताय? लग्न किती? 21 तारखेला आहे आणि तुम्हाला 21 ला समजलं की 22 ला जायचंय. मॉडिफिकेशन होऊ शकतं का? डेट अँड टाइम अख्खं जग वेळेनुसार आणि कॅलेंडरनुसार काम करतंय. पण तुम्ही चेक करा, महान लोकांचं कार्य हे कॅलेंडर आणि वेळेनुसार नाही चालत. वेळ आणि कॅलेंडर त्यांच्यावर काम करते. वेळ आणि कॅलेंडर कुणावर काम करते? त्यांच्यावर काम करते. आणि आपण वेळेवर काम करत नाहीत, पण वेळेनुसार काम करतो. तर मला वाटतं हे डेट अँड टाइम इंडियामध्ये, इंडियाचा एक पॉवरफुल झोन टाइम्स काय आहे माहिती तुम्हाला? 5:30 क्लॉक, 5:30. कारण इंडिया जर बाहेर गेला, अमेरिका, इराक ही जसे बाकीचे राष्ट्र आहेत, तसा भारत एक राष्ट्र आहे. या राष्ट्रामध्ये ग्लोबलायझेशन स्टेजला एक लोकेशन झोन क्रिएट केलेला आहे, इंडियन झोन क्रिएट केलेला आहे. आणि तो झोन 5:30 ला स्टार्ट होतो. आता आपल्याकडे सकाळ आहे, मॉर्निंग आहे. आज तो जर तुम्ही दुसऱ्या देशामध्ये पाहिला तर ती मॉर्निंग नसेल.
तसा हा जो डेट अँड टाइम, हा जो काय सिमॉस बॅटरी आहे, ही सिमॉस बॅटरी प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असली पाहिजे पहा. जर कम्प्युटर मध्ये सिमॉस बॅटरी या लेवलला वर्क करते, अपडेटेड वर्क करते, तर आपणही त्या पद्धतीने वर्क केलं पाहिजे. ही सिमॉस बॅटरीची सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू. त्यामुळं प्रत्येक काम आपल्याला त्या लेवलला आपण केलं. कोणतंही काम आतापर्यंत तुम्ही जेवढा वेळ दिलाय त्या वेळेला खरंच प्रामाणिकपणे विचारा की त्याचा तेवढा मोबदला की तेवढा आउटपुट मिळाले का, आणि का मिळत नाहीये हा प्रश्न स्वतःला पण विचारून पहा. आणि मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे त्याचं मोटिवेशन मी आज तुम्हाला देणार आहे. मोटिवेशनला पण एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी डेट तुमच्या लाईफ मध्ये ठरली नाही पाहिजे, तर त्याला तुम्ही कंटिन्यूली इव्हॅल्युएट केलं पाहिजे, टॅगलाइन्स क्रिएट केली पाहिजे, टाइमलाइन्स दिली पाहिजे. यावरती मी तुम्हाला काय करणार आहे, एकदम इन्स्पिरेशन्स क्रिएट करणार आहे आणि त्यावरती फोकस करणार. तर डेट अँड टाइम इंडियाचे 4 लोकेशन्स आहेत. कोणते 4 लोकेशन्स पाहिजे कोणाला? कोलकाता, येस, कोलकाता, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली. केरला नाही. ओके, हे लक्षात ठेवा 4 लोकेशन. हे 4 लोकेशन्स काय करतात, ओव्हर ऑल इंडियाला झोन क्रिएट करतात. जसं पैसे जर छापायचे असतील तर कुठं आहे, नाशिकला आहे आपल्या नियर बाय. म्हणजे लक्षात ठेवा नागपूरला आहे. म्हणजे जसं ही जी कन्सेप्ट आहे तसं इंडियाने पण हे 4 मेट्रो लोकेशन्स क्रिएट केली आणि त्यानुसार तिथून अपडेट होतो. ओव्हरऑल तो झोन इंडियाचा जो काही मॅप आहे किंवा नकाशा आहे त्या नकाशाला काय करतात, हे 4 झोन काय करतात, टाइमला क्रॅश किंवा बॉर्डर लाईन क्रिएट करण्याचं कार्य करतात. म्हणजे या लेवलला असणारा हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट. याचे बेनिफिट पण आहे. तुम्हाला मी तसं ग्रुपला पण टाकणार आहे किंवा प्रेझेंटेशन पण टाकेल. त्यावेळी लक्षात ठेवा की सिमॉस बॅटरी, सिमॉस स्टँड फॉर कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. जर तुम्हाला हा सिमॉस बॅटरी खराब झाला, येणाऱ्या अनेक प्रकारचे कम्प्युटरमध्ये एरर्स असतात. ते एरर तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता. म्हणजे काय ते लक्षात ठेवा. स्क्रीन जर तुमच्यासमोर असं जर नाही दिसली तर समजायचं तुमच्यासमोर F1, F2, F3 असं जर स्क्रीन आलं आणि तुम्हाला सांगितलं मला एक प्रॅक्टिकल करून दाखवा, पण जर तुमच्यासमोर स्क्रीनच नाही तर तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे सर हा सिमॉसचा प्रॉब्लेम आहे. तर मला अगोदर तुम्ही सिमॉस त्याला इन्स्टॉल करून दाखवू शकता का, किंवा सिमॉस तुमच्याकडे आहे का, कारण ही सिमॉस डेड झालेली आहे बरोबर. तर अशा वेळेस तुमच्याकडे पाहिलं जाईल की येस इथे अपडेट स्किल आहे. ही स्किल इंटरव्ह्यूला फोकस केलं जातं. कॅम्पस मध्ये सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला या स्किलची गरज लागते. कॅम्पस सिलेक्शन होताना काय इम्पॉर्टन्स आहे. 2008 ला आम्ही 50 जणांमधून आम्ही जो काही 50 चा ग्रुप होता, जो लॉट होता, त्यामध्ये फक्त आम्ही 6 जण सिलेक्ट झालो. म्हणजे त्यामध्येही आपण लक्षात ठेवायचं की आपण आपलं सिलेक्शन ड्रेस सिलेक्ट करताना तुम्ही कसलाही विचार करत नाही. तुमच्या लाईफचे स्ट्रगल पॉइंट, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी तुमचं सिलेक्शन पण त्याच लेवलला असलं पाहिजे. तसा हा डेट अँड टाइम, समय समय पे काम करो, मैसेज समय समय पे काम करो लेकिन समय से पहले करो. जब समय निकल जाएगा तो हाथ में क्या आएगा, कुछ नहीं आएगा. फिर हमारे सबसे ज्यादा मुंह से एक ही वर्ड निकल के आता है, मेरा नसीब ही खराब था. क्या था, मेरा नसीब ही खराब था. क्यों खराब था वो तो पता नहीं. तो खुद का पता और खुदा का पता जिसको पता चला तो उसकी लाइफ का स्ट्रेस नहीं बढ़ा, उसकी स्ट्रेंथ बढ़ी. तो आपके लाइफ में खुद का पता और खुदा का पता जिसको पता है तो समझ लो आपके लाइफ में मिरेकल्स होंगे, चमत्कार होंगे. तो आपको चमत्कार करना, ये आपका लक्ष्य होना चाहिए. और एक डेट एंड टाइम का मैं आपको एक डायरेक्शंस, मोटिवेशनल एक टॅगलाइन्स दिया है, यही आपको करना है. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा ही जे 3 पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट होते, लाईफ मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर स्क्रीन कडे पाहता जर आपल्याला समजतंय मां से बड़ी कोई ममता नहीं, सही या गलत है, तो ऑटोग्राफ में कन्वर्ट करो. तो करना चाहिए ना. मां से बड़ा तो फिर मां से आप ये क्यों कहते हो जब बड़े हो जाते हो, तो आपको क्या पता है, आपको समझ में नहीं आता. ऐसी सिचुएशंस क्यों क्रिएट हो जाती है
जब आप छोटे होते हैं तो ममता भरी वो प्यार होता है, जैसे जैसे बड़े हो जाते हो ममता तो निकल जाती है, प्यार भी निकल जाता है। तो मां से बड़ा कोई ममता नहीं है, इसीलिए मदरबोर्ड में ये कहता है कि मां मतलब आत्मा और ईश्वर है, और पिता से बड़ा कोई परमात्मा नहीं है। पहचान लो, बात वही है, सब वही है। सिर्फ बात कब पता चलती है, जब हम वही सिचुएशन में बहुत दूर तक पास कर चुके होते हैं ना, तो उसके बाद पता चलता है कि अरे मेरे माँ बाप सही थे। पर कब? मैं छोटी थी तब नहीं, जब मैं उसी जगह पे जब आती हूँ या आता हूँ तब पता चलता है। तो इससे पहले आपको पता चलना चाहिए, ये इसका मोटिवेशन रहेगा। तो आपके लाइफ में सब गलत हो सकते हैं, आपके नजर में ये भी गलत हो सकते हैं, पर इसके नजर में आप सही रहेंगे, गलत होके भी सही रहेंगे। इसे माँ बाप कहते हैं और पिता इसीलिए परमात्मा है। तो बात यही करनी चाहिए। हा म्हणजे प्रत्येक मुलीला आपले वडील फक्त आणि फक्त आपल्याला काहीतरी चांगलं देतील, काहीतरी चांगलं करतील, या उद्देशाने आपल्या लाईफला परिवर्तन असलं पाहिजे। मुलाचंही सेम त्याचप्रमाणे असलं पाहिजे। तर या लेवलला चेक करा। जर वृद्धाश्रम बंद करायचं कारण एकच असेल, तुमच्या लाईफमध्ये आपल्या वडिलांची सेवा करणं हे तुमचं पहिलं प्राधान्य। एक वेळेस तुमच्या हातातलं अभ्यास करताना काम सोडून द्या, पण त्यांची जर ऑर्डर आली ना, तर ती ऑर्डर म्हणजे साक्षात परमात्माची ऑर्डर असते। ती ऑर्डर तुम्ही स्वीकारली पाहिजे। पण कधी असताना त्याचा एक निगेटिव्ह थॉट असा आहे, ज्यावेळेस आपले माणसं असतात त्यावेळेस कंपनी आपल्याला सुट्टी देत नाही, पण ज्या क्षणाला समजलं की माझे वडील किंवा आई गेलेले आहे, त्याच कंपनीचा मालक म्हणतो जा लवकर जा। म्हणजे ही स्टेप असताना आपण त्यांच्याशी कम्युनिकेट केलं पाहिजे। आपल्या जे काही तुमच्या पॉझिटिव्हिटी आहेत, निगेटिव्हिटी आहेत, त्यांच्याशी शेअर केलं पाहिजे आणि एक बेटर सोल्युशन घेतलं पाहिजे। मला असं वाटतं बाकी तुमच्या स्टेप, त्यामुळं हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, हा तुमचा असणारा मदरबोर्ड। हा मदरबोर्ड चेक करा, हा पूर्ण तुम्हाला काय केलेला आहे, हा कॅबिनेट मध्ये रेस्ट केलेला आहे। हे सगळे इन्स्ट्रुमेंट जर काढून घेतले तर हा फक्त बॉक्स राहतो। काय राहतो? बॉक्स राहतो। म्हणजे हा मदरबोर्ड काय केला, रेस्ट केलेला आहे तिथं, आणि रेस्ट केल्यानंतर तुम्ही चेक करा सगळे कुठेतरी त्याला ते इन्स्ट्रुमेंटनी काय केले, रेस्ट केलेले आहे। म्हणजे या लेवलला आपण जर पाहिलं तर ऍक्च्युली नवीन घर घेतल्यानंतर तुम्ही हॉलच म्हणणार ना त्याला, आणि जुनं झाल्यानंतर बरोबर। म्हणजे लक्षात, आता आपण इथं समजा मी सांगितलं बा, बाहेर नाव लिहिले गुरु कम्प्युटर आणि आतमध्ये सगळ्या खेळण्या ठेवल्या, चालेल का? कम्प्युटर असले पाहिजेत ना, तसं लक्षात ठेवा। हे जे पूर्ण जे म्हणलंय त्यानंतर तुमचा कॅबिनेट आहे, आणि त्यानंतर असतो त्याला एम्प्टी कॅबिनेट, जरी सगळे इन्स्ट्रुमेंट बाहेर काढले। ओके बा, डोकं भरलेलं असलं पाहिजे का एम्प्टी असलं पाहिजे? एम्प्टी असलं, कारण आता तुम्ही इथं आलात ना, आता तुम्ही रिसिव्हर असले पाहिजे। काय असले पाहिजे तर? नाही तर भरून आला तर मग मी जे बोलतो ते सगळं भरूनच जायचं, त्यामुळे तुम्ही एम्प्टी असले पाहिजे। ओके, तर अशा प्रकारचं हा पूर्ण तुम्हाला दिसतोय सगळ्यांना। काल मी जो मदरबोर्ड एक्सप्लेन केला तो आता पूर्ण तुमच्या इंटरनल बॉडीमध्ये तो रेस्ट झालेला दिसतोय तुम्हाला। तर या सगळ्या स्टेप, त्यानंतर आता आपण पुढची कनेक्टिव्हिटी पाहूया। मदरबोर्ड सगळ्यांना लक्षात आलाय, सीपीयू समजलं सगळ्यांना? 11 वर्ष, मॅडम किती वर्ष? हा सीपीयू मध्ये आणि ह्या सीपीयू मध्ये डिफरन्स बिटवीन फाइंड आउट करण्यासाठी किती वर्ष लागतात? 23 वर्ष। हा 23 वर्ष, 3 वर्ष। ओके, हा 5 वर्ष। ये सीपीयू और ये सीपीयू में डिफरेंस समझने के लिए कितने साल लगे? 2 साल, 2 साल, 15, 10, 17, बरोबर ना? तो लक्षात ठेवा, हा डिफरन्स आहे, हा एक्सपेरिमेंट आहे। ओके, सीमॉस आणि रॅम समजले सगळ्यांना? ओके, सीमॉस पण समजलं, बरोबर।
स्विच मोड पॉवर सप्लाय युनिट एसएमपीएस. कारण आपल्याला पूर्ण मदरबोर्डला काय करायचं आहे, सप्लाय द्यायचा आहे. एसएमपीएस स्विच मोड पॉवर सप्लाय. आता तुम्हाला पॉवर तर हवी आहे का नाही, बरोबर. म्हणजे आपल्याला असं वाटलं की यार आपली एनर्जी गेली तर तुम्ही काय करता, जेवण करता, बरोबर. काय करतो आपण, जेवण करतो ना, हा जेवणच करतो, बरोबर. कॉमन का, ठीक आहे, हे जेवण करतो, तुम्ही काय करता, जेवणच करतो. पण मला काहीतरी वेगळं बोलायचं असेल, बरोबर. मी प्रत्येक पॉईंट पाठीमागे काहीतरी, मला प्रत्येकाचे आन्सर काहीतरी वेगळं हवं असतं आणि ते तुमच्यामध्ये ऑलरेडी आहे. मी तुम्हाला काय करतो, जागृत करतो. तुमच्या मधली जी पॉवर आहे ना, ती पॉवर मी दाखवण्याचं काय. मॅडम तुम्हाला माहिती का, गुरु कम्प्युटर सर्च नाही, रिसर्च आहे. तुम्हाला रिसर्च करण्यासाठी माहिती का प्रेरित करतो. तुम्हाला माहिती का, बऱ्याच जणांना काही देवांची देवांची भीती पण दाखवण्यात येते पहा, बरोबर ना. तू असं जर वागलं ना, तुझं काहीच खरं नाही, तुला ना तो मारून टाकून नाही तर काहीतरी करून टाकेल का, बरोबर, अशी भीती दाखवली. तर भगवान श्रीकृष्ण काय सांगतात माहितीये का, भक्तीचा मार्ग म्हणजे भयभीत करणं नाही, तर भक्तीचा मार्ग प्रेरित करणं आहे. तुम्हाला ह्या जगामध्ये कुणीच भयभीत करू शकत नाही, जर तुमच्यावर आत्मविश्वास असेल आणि तुमचा माझ्यावरती जर परम भक्तीचा मार्ग असेल. या जगात तुम्हाला कुणी सांगितलं की हा देव तुझा वाईट करणार आहे, तुझं असं नाही केलं तर काळजी करू नका. तुमची जर भक्ती जर प्रामाणिक असेल ना, तर त्याच्या शब्दामध्ये ना व्हॅल्यू कधीच तयार होणार नाही. तर लक्षात ठेवा, प्रत्येकानं प्रत्येकाचं काम करण्याची जी पद्धत आहे, तर तुमच्यामध्ये एक एनर्जी कन्वर्ट करण्याचं काम, ह्या मदरबोर्डमध्ये पूर्ण एनर्जी देण्याचं काम कोण करतं. जसं आपल्या बॉडीला तुमच्या हाताला एक एनर्जी हवी, काय गरजेचं आहे, तुम्ही काय करता, अन्न खातो. आता जास्तीत जास्त मला सांगा, ड्राय फ्रूट इम्पॉर्टंट आहे की फास्ट फूड इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला टेस्टी काय वाटतात, फास्ट, बरोबर. टेस्टी कोणाला वाटतात माहिती का, टंगला वाटताय, ती टमटम करत असते, बरोबर. पण टमक को नहीं लगता, और टमक का रिफ्लेक्शन पूरे बॉडी पे दिखता है. जसं बरेच जण म्हणतात ना, काही मुलींच्या चेहऱ्यावरती असं वेगळ्या प्रकारचे ते पिंपल्स वगैरे येतात. तुम्हाला माहिती ना, त्याचं फक्त एकच रिझन फॅरिंग लवली नाही, विको टर्मरिक पण नाही. तुम्हाला तुमच्या पेटला, तुमच्या टंगला प्रोटीन्स देणं गरजेचं आहे. आणि ते प्रोटीन्स कुठून मिळू शकतात माहिती का, काजू असेल, बदाम असेल किंवा तुम्ही पालेभाज्या असतील, ह्याच्यातून मिळू शकतात. पण तुम्हाला का असे काय युटिलाइज इंजेक्शन्स घेतो की तिचा चेहरा, आणि तीच नाही तर स्पेसिफिकली जेवढे काही हॉलिवूड बॉलिवूडचे आहेत ना, ते अजून यंग दिसण्याचं कारण एकच आहे, त्या बॉडीला पूर्ण काय करतात माहिती का, यंग युटिलाइज करतात. आणि यामुळे काय करतात माहिती का, त्याचं कारण पण लक्षात तुम्हाला माहिती का, त्यांनी फक्त 24 तासाच्या नंतर आपल्या समोर यायचं. तुम्हाला माहिती ना, सगळ्यात बेकार दिसणारे तेच व्यक्ती असणार. आता आपण जे दिसतोय ना, हे नॅचरल आहेत आपण, याच्यात आपण काहीच केलं नाही, ते नॅचरल नाही येतं. आणि तेच ऍडव्हर्टाइज काय करतात, फेअर अँड लवली घ्या, बरोबर ना. तेच ऍडव्हर्टाइज काय करतात, तुम्ही फेअर अँड लवली लावा, म्हणजे तुम्ही खराब झाले पाहिजे आमच्या बरोबर. त्यामुळे तुम्ही याच्यानंतर नॅचरली सगळं जे काय वापरता, ड्राय फ्रूटचा यूज करा, फास्ट फूडचा यूज करा. प्रॉमिस करते का, आजचं हेल्थ इज वेल्थचं सगळ्यात मोठं तुम्हाला स्टेटमेंट. गुरु कम्प्युटर म्हणजे कम्प्युटर नाही, गुरु कम्प्युटर म्हणजे तुमची हेल्थ पण आहे, तुमचा हॅपीनेस पण आहे, बरोबर ना. की तुम्ही रोज आजारी पडले पाहिजे. शनिवारी तर बरेच जण आजारीच पडतात. ओके, तर तुम्हाला ते दाखवण्याचं कारण म्हणजे पॉवर ऑफ एनर्जी. तुमच्यामध्ये अदृश्य अशी शक्ती आहे पहा, फक्त तुम्ही ती जागृत करत नाही.
आणि ती शक्ती मी तुम्हाला दाखवत आहे. तसं पूर्ण आपल्याला जर याला पॉवर द्यायची असेल तर त्यासाठी एसएमपीएस हा सगळ्यात मोठा रोल आहे. एसएमपीएस हा सगळ्यात पॉवरफुल काम करतो. याच्यामध्ये आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते आणि आफ्टर हे जे काही तुम्हाला छोटे छोटे वायर्स दिसतात ह्या सगळ्या वायर ज्या आहेत मदरबोर्डला ऍक्सेस करण्यास सगळ्या ठिकाणी तुम्हाला पॉवर देण्याचं काम करतात. मदरबोर्डला पॉवर दिली जाते, हार्ड डिस्कला पॉवर दिली जाते, हे सगळं पॉवर देण्याचं काम करतात. आणि हे पॉवर देण्याचं काम त्यानंतर आपण काय करतो, आपल्याला फक्तच दाखवलेलं आहे फक्त कॅबिनेटचा जो फ्रंट पॅनल आहे इथं पॉवर बटन आहे यालाच प्रेस करायचं आहे तो असे आपण इथून करणार आहोत. आता हा जो पॉवर युनिट आहे हा जो एसएमपीएस आहे तर हा इथं रेस्ट केलेला आहे. दिसतोय तुम्हाला? हा इथं रेस्ट केलेला आहे. सगळे पार्ट मी तुम्हाला असेंबल्सला दाखवतोय. म्हणजे हा इथं रेस्ट केलेला आहे. हा रेस्ट केल्यानंतर इथून तुम्ही त्याचा बॅक पॅनल आहे हा बॅक पॅनल. तर हे बॅक पॅनल आपल्याला कनेक्टिव्हिटी करावी लागते. तर आपल्याला याला पॉवर द्यायची का? पॉवर देण्यासाठी आपल्याला काय करायचंय? हा काय एसएमपीएस. एसएमपीएस स्टँड फॉर स्विच मोड पॉवर सप्लाय युनिट. स्विच मोड पॉवर सप्लाय युनिट. स्विच म्हणजे काय? 440 आला तो 230च तो देणार तुम्हाला. हाय व्होल्टेज आला तर कंझ्युम करतो तो आणि तुम्हाला जे हवं आहे तेच देणार आहे. बरोबर? म्हणजे अशा पद्धतीने या पद्धतीने आपल्याला जर समजा हाय व्होल्टेज आला तर आपण काय करतो? समजा राग आल्यानंतर तुम्ही काय करता? इन्स्ट्रुमेंट काय होतं लगेच स्फोट होता. बरं ठीक आहे. आता आपण आपल्या ह्युमन्स बघितलं राग आल्यानंतर काय करतो? म्हणजे आपला हाय व्होल्टेज राग आहे बरं का, तिरस्कार भावना आहे. तर असं जर तुमच्याकडे 440 चा व्होल्टेज आला तर तुम्ही काय करता? म्हणजे तुम्ही स्वतः उठून जाता का? देण्यासाठी आपल्याला काय म्हणतात त्याला? ये सप्लाय केबल. सप्लाय केबल अप्लाय करता आली पाहिजे. काय करता आली पाहिजे? अप्लाय करता आली पाहिजे. याला पॉवर सप्लाय म्हणतात. काय म्हणतात? पॉवर सप्लाय. विशेष लक्षात ठेवा इथे 3 पॉइंट दिले आणि इथं पण 3 पॉइंट दिले. दिसतंय का पॉवर? मॅडम दिसतंय ना 3 पॉइंट? दिसतंय? दिसतंय तुम्हाला? ओके. मी चेंज करणार असा गेलो परत येताना असं माहिती आहे ना? ओके क्लिअर सगळ्यांना दिसतंय? याला 3 थ्रेड्स आहेत पहा. 3 थ्रेड्स काय काम? आणि तुमच्यापर्यंत नाही तुम्ही दिसतंय का? ओके दिसतंय मॅडम? 3 थ्रेड्स आहेत पहा. दिसतंय सगळ्यांना? कोणतं हे पाहिजे का? ओके येस क्लिअर दिसतंय? ओके डन. तुमचा पॉवर केबल म्हणजे ऍक्च्युअली लक्षात ठेवा जर याला आपल्याला पॉवर द्यायचा असेल याला आपल्याला काय करायचंय? पॉवर केबल काय काम करते माहितीये का? पॉवर केबल मध्ये हे 3 थ्रेड्स काय आहेत पहा. एसी डीसी आणि अर्थिंग. एसी डीसी आणि अर्थिंग लिहून ठेवतात पहा. पॉवर केबल नाव देतात आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेट मध्ये लिहून ठेवतात एसी डीसी अर्थिंग. एसी डीसी अर्थिंग. एसी डीसी. AC stand for alternate current, DC stand for direct current. Alternate आणि direct current. AC alternate current, DC direct current आणि त्याच्यामध्ये लिहा 230 व्होल्ट. 230 व्होल्ट ब्रॅकेट मध्ये लिहितात. क्लिअर का? हे काय काम करतं? हा जो नोड आहे कुठे लावला लागेल सांगा बरं? दिसतंय तुम्हाला? ओके हा प्लग सेम असाच प्लग असला पाहिजे बरोबर. नाही ते समजा ओव्हरचं नसेल आणि 2 असेल तर काम नाही करणार. म्हणजे तिथला तुम्हाला स्विच चेंज करायचा. सेम हा तर कुठं रेस्ट करायचा आहे? या दिसते की बरोबर तुम्हाला चेक करायचंय. या पद्धतीनेच चेक करून प्रॉपरली इथं रेस्ट करायचं.
ही कनेक्टिव्हिटी झाली. आणि कनेक्टिव्हिटी कुठे लावायची आपल्याला? प्लग. म्हणजे कुठं तिथून कुठं सप्लाय येतोय? एमएससीबी कडून येतोय. कुठून येतोय? एमएससीबी कडून येतोय. तर हा सप्लाय अशा पद्धतीने कनेक्ट केल्यानंतर ही सगळ्यात मोठी पॉवर केबल. ठीक आहे. हे पॉवर केबलचे एक छोटीशी टॅगलाईन तुम्हाला देतो, एक छोटंसं मोटिवेशन देतोय. म्हणजे मी तुम्हाला असे मध्ये टॅगलाईन्स देतो, कसं वाटतं? छान वाटतं का? त्याच्याशी लोक समजतं? येस. तर आपल्याला हे पण सगळ्यात महत्वाचा हा पाठीमागचा पॅनल, याला बॅक पॅनल म्हणतात. कोणता पॅनल म्हणतात? बॅक पॅनलला जो आपण आता एसएम बेस पाहिला, तो एसएम बेसचा हा पॉवर आहे. इथं आपल्याला कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने ही पहिली पॉवर आपल्याला कनेक्ट करणं गरजेचं आहे. ओके. आणि त्यानंतर आपण जे आता खाली जे काही आहे त्या स्विच मध्ये आपल्याला काय करायचं? कनेक्ट करायचं. ही पॉवर काही वेळेस या पॉवरला आपण म्हणतो कम्प्युटर चालूच होत नाही. मार्केटमध्ये या पॉवर केबलची किंमत आहे 100 ते 200 रुपये. जर समजा तुम्ही कम्प्युटर चालू झाला नाही तर तुम्ही टेक्निशियनला बोलवता. टेक्निशियनला विचारता, काय विचारता? की असा असा प्रॉब्लेम आहे, सगळं चालू आहे पण चालूच होत नाही. बोलतो आपण असं, बरोबर आहे. तुम्ही मेडिकल मध्ये गेल्यानंतर काय विचारता? डोकं दुखते, डोक्याची गोळी द्या. डोकं दुखण्याची गोळी द्या. असं कम्युनिकेट करतो आपण. हा, असं नाही होत. आपण काय होतं? पेन होत आहे, बरोबर, किंवा डोकं दुखतंय, तर डोकं दुखणार नाही अशी डोकी दुखायची गोळी. हे झालेलं आहे, समजलेलं आहे. काय यांना गोळी काय पाहिजे? ते देताना त्यांनी पण डोक्या दुखायला द्यायची, मग तुम्ही पण काय होणार? तसं कम्युनिकेशन काय की यामध्ये आपल्याला हा बॅक पॅनलला पॉवर केबल कनेक्ट केली. कनेक्ट केल्यानंतर या पॉवर केबलचे तुम्हाला छानसे टॅगलाईन देणार आहे. पॉवर केबल समजली सगळ्यांना? एसएमपीएस समजला? ओके. त्यानंतर एसएमपीएस आणि पॉवर केबलची टॅगलाईन आहे तुमचे वडील. छोटी छोटी कामं जर असतील आणि छोट्या छोट्या कामामध्ये जर थोडासा त्रास झाला तर तुम्ही काय म्हणता? आई ग. काय म्हणता? बरोबर. आणि जर तुम्ही गाडी चालवताना अचानक तुमच्या समोर ट्रक गेला तर काय म्हणता? पॉवर ऑफ द ट्रान्सफॉर्मर म्हणजे पॉवर. तुम्हाला मोठ्या संकटाला जर सामोरं जायचं असेल तर तुमच्या वडिलाशिवाय तुमच्या जीवनात दुसरा पर्यायच नाही. एक वेळेस नवरा तुम्हाला सांगत जा वडिलांची प्रॉपर्टी घेऊन ये. तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलंय की जा नवऱ्याची प्रॉपर्टी घेऊन ये. कधी ऐकले तुम्ही? एक वेळेस तुम्हाला तुमचा नवरा सोडून देऊ शकतो, वडील नाही सोडून देऊ शकत. त्याचं पुण्याचं उदाहरण द्या. कोणतं? वैष्णवी. म्हणजे तुम्ही चेक करा. तेच नाही तर त्याच्यानंतर अनेक मॅटर तरी लोकांना त्याचं दर्शन होत. मुलींना फक्त शिक्षण महत्वाचं नाही, स्वावलंबी महत्वाचे. सुंदर दिसण्यापेक्षा तुम्ही स्वावलंबी असणं महत्वाचं आहे. सुंदर दिसण्याने हजारो लोक पाहतात, पण स्वावलंबी असताना लाखो लोक तुम्हाला पाहतात, तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या कामाला. तर ह्या सगळ्यात महत्वाच्या स्टेप आपण स्वतः स्वावलंबी होण्यासाठी केल्या पाहिजे. शिक्षणाचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे तुम्ही स्वावलंबी होणं. अशी सिच्युएशन तुम्हाला क्रिएट नाही झाली पाहिजे, अशी आईवडिलांना वाटलं नाही पाहिजे की आता तुमचं लग्न करून देणं गरजेचं आहे. त्यांना तुम्ही स्वतः म्हणले पाहिजे की जोपर्यंत मी स्वावलंबी होणार नाही तोपर्यंत ही वेळ आलीच नाही पाहिजे. तर प्रत्येक मुलींनी आपल्या आईवडिलांचं, तुम्ही माहिती आहेत ना, कॅरेक्टर्स आहात, चित्र नाही चरित्र आहात. तर चरित्र असं कधी दूषित झालं नाही पाहिजे, असं तुम्ही काम केलं पाहिजे. त्यामुळं पॉवर पीपल इज नॉट पॉवर, पॉवर इज द फादर. तुम्हाला एक सुपर पॉवर हवी असेल तर त्यासाठी तुमचे वडील हे तुमच्यासाठी प्रत्येक कामासाठी. तर मी जे बोलतोय ते तुम्हाला छान वाटतंय तर वेगळं वाटतं? वेगळं वाटतं. आणि तुम्ही इथपर्यंतच ऐकणार ना, नंतर बाहेर गेल्यानंतर तुम्ही तुमच्या दुनियेमध्ये जाणार का? ते मी पण वडील आहे, माझ्या समोर माझी मुलगी बसली आणि तुम्ही पण माझ्या मुलीसारख्याच आहात. माझा उद्देश काय? गुरु कम्प्युटर नाही, गुरु कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऐसा फॅमिली ऐसा. तुम्ही पण माझे फॅमिली मेंबर्स आहात. तर तुम्हाला संकटात पाहून मला आनंद होईल का? कसं काय होईल?
जर एवढं ज्ञान देऊन जर तुम्ही संकट निर्माण करणार असाल तर आनंद नाही होणार. पण तरी लक्षात ठेवा, त्या वेळेसही तुम्हाला तुमचे आईवडील आणि गुरु चांगले असतील तर तुम्हाला त्याही ठिकाणी तुम्हाला मदत करण्यासाठी येतील. फक्त तुमची दिशा चेंज करू नका, बरोबर? कारण दिशा चेंज झाली की लाईफ मध्ये दशा येतात आणि दशा आले की आपल्या डोक्यात एकच काम म्हणेल, चला शनी शिंगणा म्हणले. बऱ्याच जणांची मेंटॅलिटी अशी आहे, बरोबर ना? शनीला गेलं की आपली सगळी दशा काय होती, चांगली होती. शनी महाराज म्हणतो तू एवढा येडायस का, तुझ्यासाठी बसले का तेवढं काम करायला? अरे तू चांगले कर्म कर ना, आणि चांगल्या कर्माचं फळ मी तुला चांगलं देणार आहे. तुमचीच होणार ना. याचा आनंद कोणाला घेता येणार? मला घेता येणार, आई वडिलांना वाटणार अरे येस. असं पण लोकेशन आहे नवनागापूर मध्ये की आपल्या मुलांना फक्त संगणक नाही शिकवलं जात, संस्कारही दिले जातात. हे संस्कार देण्याचं कार्य गुरु कंपनी. गुरुचाच अर्थ काय होतो? दिशा दाखवणं, दिशाहीन करणं नाही. तर हा गुरु कम्प्युटर सगळ्यात महत्वाचे. तुमच्या वडिलांची पावर आणि तुमच्या संकट येणाऱ्याला पावर दाखवली मी. तुम्हाला कोणतेही संकट येऊ द्या, तुमचे वडील तुम्हाला हेच विचारतील. काय विचारतील? काळजी कशाला करतो? मी आहे ना, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही, पण तुम्ही काळजीच करू नका, मी तुम्हाला रोज टेन्शन देत आहे. असं तुमचा विचार असला पाहिजे का? ही शक्ती तुमच्या कायमस्वरूपी तुमच्या लाईफ मध्ये असते आणि कायमस्वरूपी करते. त्यामुळे पॉवर केबल जर चुकीची लागली तर तुमच्या लाईफ मध्ये अंधार होतो, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आत्ताच जागरूक व्हा आणि तुमच्या लाईफ मध्ये एक चांगल्या प्रकारचं रोटेशन. पॉवर केबल दिली. दुसरी पॉवर केबल आपल्याला मॉनिटरला द्यायची. मॉनिटरला आउटपुट डिव्हाइस म्हणतात. काय म्हणतात? आउटपुट डिव्हाइस. हा आउटपुट डिव्हाइस काय काम करतो? काय काम करतो? ही पॉवर, दुसरी पॉवर. दोन पॉवर आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे दुसरी पॉवर म्हणजे तुमची आई. ही पॉवर केबल म्हणजे आपल्याला इथं याच्या पाठीमागे तुम्हाला मी दाखवतो, पॉइंट मध्ये सगळ्यांना लक्षात येईल का? मॅडम हा पॉवर पॉइंट दिसतो. सेम तसंच पॉइंट आहे ज्यामध्ये पहिला पण. येस दिसतंय? येस दिसतंय का? येस. पॉवर केबलचा येस दिसतंय? येस. बरोबर दिसतंय का? तर अशा पद्धतीने इथं आपल्याला ही पॉवर केबल लावायची आहे. आणि ही पॉवर केबल लावताना त्यानंतर आपण दोन ठिकाणी पॉवर देतो. सेम परत याला आपण प्रॉपर डिटेक्ट करायचंय, चेक करून कनेक्ट करायचं. ही पॉवर केबल पण आपल्याला लावल्यानंतर ही पण आपल्याला त्या स्विच मध्ये काय करायची? कनेक्ट करायची. फक्त अख्खा कम्प्युटर ह्या दोन पॉवर केबल किती काम करतो. कारण आपल्याला यालाही पॉवर सप्लाय द्यावा लागतो आणि मॉनिटरलाही पॉवर सप्लाय द्यावा लागतो. हो, म्हणजे ह्या दोन पॉवर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि ह्या दोन पॉवर आपल्या लाईफ मध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना एका नजरेत पाहता की दोन नजरेत पाहता? हा प्रश्न आहे. आता हे दोघांना तुम्ही एका नजरेत पाहता का दोन नजरेत पाहताय? मी ते एकाच नजरेत पाहतो. तुम्ही कसं पाहता? एका. सगळेजण एव्हरीवन सेम आन्सर? एका नजरेत. कारण तुम्ही काम करताना याच्यात पाहून नाही काम करत, याच्याकडे पाहून काम करता. मॉनिटरला पाहता ना तुम्ही, की तुम्ही आता आल्यानंतर पाहताय. असं चालू आहे का तुमचं? पण तुम्हाला ट्रॅक्शन घ्यावं लागेल ना मानाची. तसं लक्षात ठेवा, आईवडिलांकडे पाहतानाही दोन नजरेत पाहू नका. मी आता इथं पाहता नाही ना, माझ्या दोन नजरेत ना दिसताय, पण फोकस मात्र एकच करताय. श्री गणेश. फोकस काय होतोय? एकच झाला पाहिजे. तसं आईवडिलांना पाहतानाही तुम्ही तुमच्या कामानुसार नका पाहू, एका नजरेने पहा. तुम्हाला एखादं काम हवंय ना, जर तुमच्या वडिलांकडून शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या आईला एवढं कन्व्हिन्स करता की आई लगेच बापाकडे जातात. म्हणजे तुम्ही ब्रह्मास्त्र वापरता.
काही जण चक्र पण वापरतात बरं का, सुदर्शन चक्र पण वापरतात जर नाहीच ते झालं शक्य तर ह्या सगळ्या स्टेप वापरण्याच्या अगोदर हा विचार आला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला तुमचे वडील नाही म्हणताय किंवा पहिली स्टेप तुम्ही जर आईकडे गेला, आई जर नाही म्हणते, तर लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळेस असं करता ना, तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना 2 नजरे पाहताय. त्या क्षणाला तुम्ही समजदार कसं म्हटलं पाहिजे की येस, जर आई नाही म्हणली तेव्हा आपल्या आई वडिलांचा काहीतरी विचार असू शकतो की आपण थांबलं पाहिजे. कारण जेवढं तुम्ही थांबतात ना तेवढे बेनिफिट पण होतात लाईफ मध्ये. काही गोष्टी अशा असतात अदृश्य असतात. तुमच्यामधली जी शक्ती ही अदृश्य आहे, तर तुम्ही स्वतःला ओळखत नाही. बस मी तुम्हाला जागृत करण्याचं कार्य करतो. तसं उदाहरण लक्षात ठेवा, तर नेहमी आईवडिलांना पाहताना एका नजरेत पहा, मुलगा असो किंवा मुलगी असो. तुमच्यामुळं त्यांच्यामध्ये भेदभाव निर्माण नाही झाला पाहिजे. त्यांच्यामुळे त्यांच्या विचारामुळे तुमच्यामध्ये समजदारपणा तयार झाला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतंय की आज तुम्हाला ती वस्तू मिळाली नाही, तर काळजी करू नका, त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला मिळणार आहे. असा पण संघर्ष असतो तर त्या लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस वाटतं की अरे त्यावेळेस मी खूप तिरस्कार भावना तयार केली होती. आणि त्यानंतर परत सिच्युएशन काय आठवते तुम्हाला, ज्या दिवशी आपल्या सिस्टरला किंवा भावाला काहीतरी दिलेलं असतं आणि 1 वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर आपल्याला मिळतं, त्यावेळेस तुम्हाला सीन कोणता आठवतो, ज्यावेळेस दिली नव्हती तो सीन आठवतो. येस, काहीतरी होतं म्हणून हे असं मिळालं. म्हणजे लाईफ मध्ये संयम हा खूप महत्वाचा आहे. आणि आईवडील हे आपल्याला संयमी बनवतात आणि नेहमी संयमाचं एक मार्गदर्शन देत असतात. तर हे दोघंही लक्षात ठेवा. एकदम आपल्याला दोन्ही ठिकाणी पावर देताना आईवडिलांचे दोघांचे महत्व खूप महत्वाचं आहे. तर आईवडिलांना पाहताना एका नजरेत पहा. आणि तुम्ही जे यावेळेस कम्प्युटरवरती काम करता, तर तुम्ही फक्त आणि फक्त मॉनिटरकडे पाहून काम करता आणि ते मॉनिटर तुमच्या समोर आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही ठिकाणी कनेक्टिव्हिटी केली. पण आता मॉनिटर मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, जर तुमच्याकडे असणारी जी हार्ड डिस्क आहे, हार्ड डिस्क म्हणजे ब्रेन, जो डाटा स्टोअर केला हार्ड डिस्क येतात. हार्ड डिस्क काय काम करते, जेवढा काही तुम्ही आतापर्यंत कम्प्युटरमध्ये काम करता, जेवढा डाटा सेव्ह केलेला आहे, तो सगळा डेटा त्या हार्ड डिस्क मध्ये आहे. आतापर्यंत तुम्ही लहानपणापासून ते आतापर्यंत जो प्रवास केलाय, त्या प्रवासामध्ये अनेक प्रकारचे पिक्चर्स पाहिलेत, अनेक प्रकारचे सिरियल पाहिलेत, अनेक प्रकारचे सीन पाहिलेत, अनेक ठिकाणी तुम्ही एक व्हिजिटर म्हणून गेलेला, अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सीन पाहून ते डाटा कुठे गेला, तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर झालेला. भगवंतानी आपल्याला अनलिमिटेड स्पेस दिलेला आहे का, जसं युनिट क्रिएट नाही करू शकतो. याचं युनिट आहे केबी, एमबी, जीबी, टीबी, पेटाबाईट, मेटाबाईट, झेटाबाईट, हे अशा वेगळ्या प्रकारचे युनिट्स आहेत याच्यामध्ये स्टोअर करण्याचे. तसं भगवंतानी आपल्याला अनलिमिटेड स्पेस दिला आहे आणि त्या अनलिमिटेड स्पेसचा आपण वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे. बरोबर. तर असं कोणी आहे का तुमच्यामध्ये की लहानपणी तुम्ही वेगळा ब्रेन होता आणि आता मोठे झाल्यानंतर वेगळा चेंज केला? ब्रेन नाही चेंज झाला, माणसाचा दृष्टिकोन चेंज झाला. बरोबर. विचार चेंज झाले, परिवर्तन झालं, पण ब्रेन जसा आहे तसाच आहे, तो काही बदललेला नाही. तसं लक्षात ठेवायचं, माणसाचे विचार बदलले पाहिजे. बरोबर. गंगा में नहाने से शरीर का मल धुआ जाएगा या क्लीन हो जाएगा, मन तो नहीं होगा ना. आणि जर तुम्ही लक्षात ठेवा, गंगेचा पुत्र भीष्म पितामह आहे. बरोबर. महाभारत म्हणलं असेल. पण मग तुम्ही लक्षात ठेवा, 51 दिवस कष्ट होते त्यांना. कशावर थांबले होते ते? इच्छा मृत्यू होता त्यांना. पण तसं लक्षात ठेवा, शरीर हे गोदावरीमध्ये जाऊन धुतलं जाणार नाही. आणि जर धुतलं तर मन मात्र धुतलं पाहिजे. तुम्ही शरीराने डोक्याने वाकून चालणार नाही, नमस्कार करून चालणार नाही. तुमच्या मनाने तुम्ही नम्र झाले पाहिजे, तरच तुमच्या लाईफमध्ये चांगलं परिवर्तन येऊ शकतं. आणि ते करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि दुसरा अजून तुम्हाला मेसेज दिले म्हणून, कोणत्याही महाराजांच्या समोर कधी तुम्ही नतमस्तक व्हायचं नाही. आता महाराज लोक राहिले नाही. तुम्ही आता नाशिकच मॅटर पाहिलं असतं, तुम्ही न्यूजला वगैरे पाहत असता, नाही पाहिलं का?
ज्या महाराजांना आपण बोलवतो कारण ते महाराज तसे एक्झिक्यूट करत नाही. अशा अनेक किस्से आहेत. त्यामुळे पहिल्यासारखे जसं ज्ञानेश्वर माऊली असतील हे जे महान संत होऊन गेले तसे आता संत राहिले नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त नम्र तुम्ही तुमच्या आईवडिलांसमोर होऊ शकता, बाकीच्या समोर नाही. तसं तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक काम करायचं ना तर तुम्ही त्या कामाला सुरुवात करताना तुम्ही त्याची परमिशन घेऊन सुरुवात करा. गॅरंटी देतो ते काम अशक्य नाही तर शक्यच होणार. ही क्वालिटीज असते त्याच्यामध्ये. तर नम्र होण्याचा तुमचा भाव. तुम्ही चमत्कार झाला की तुम्ही नमस्कार करता, हे बरोबर आहे ना. आणि चमत्कार नाही झालं काय करता? हा बरोबर. त्यामुळे लक्षात ठेवा चमत्कार तुम्हीच आहात. पाहिजे तुम्हाला चमत्कार तुम्ही कसे आहात तर तुमच्यामध्ये मी जागृत करतो. ही शक्ती अदृश्य शक्ती आहे. सरस्वती कोण आहे माहिती तुम्हाला? एक स्त्री आहे. सरस्वती कोण आहे? एक स्त्री आहे. आणि ती स्त्री कोण आहे? तुम्ही आहात. म्हणजे तुम्ही झाले बुद्धीचे देवता. बरोबर. आपण सरस्वतीला पूजताना पहिलं त्यांना प्राधान्य देतो, बरोबर. त्यानंतर लक्ष्मी कोण आहे? स्त्री आहे. तुम्ही कोण आहात? लक्ष्मी आहात. तुम्ही पण एक स्त्री आहात. तुमच्यातली अदृश्य शक्ती. त्यानंतर काली कोण आहे? स्त्री आहे. तुम्ही कोण आहात? स्त्री आहे. तीनही रूप एकच आहेत. तुम्हाला याचा वापर करायचा आहे जसं लोकेशन आहे त्यानुसार, बरोबर. पण पहिलं लोकेशन तुमचं तेच, फक्त पहिला मार्ग सरस्वतीचा, बरोबर. सरस्वतीचा मार्ग म्हणजे ज्ञानाचं प्रतीक, बुद्धीचं प्रतीक. आणि तुम्ही म्हणजे माहितीये का, तुम्ही जर तुमच्या आईवडिलांना पहिलं प्राधान्य जर दिलं तर त्यामुळे तुम्हाला माहितीये का गणपती बाप्पांनी, महादेवांनी म्हणजे शिवांनी त्यांना पहिलं प्राधान्य दिलं. तुम्ही अख्ख्या गणांचा राजा किती भारी. प्रथम पूजनीय आहात तुम्ही. म्हणजे एखाद्याचं नाव प्रथम ठेवलं म्हणजे तो पूजनीय नाही, लक्षात ठेवा. त्याचं कर्म आणि कार्य कसं पाहिजे तसं तुम्हीही प्रथम असले पाहिजे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा भगवान गणेश माझ्या समोर काय माहितीये का, ते बुद्धीचे देवता आहे आणि ते सात्विक आहे. त्यामुळे मी त्यांना प्रथम पूजतो. आणि विशेष करून त्यांना प्रथम मी त्यांच्याकडून काय आत्मसात केलं माहिती का, त्यांनी प्रथम त्यांच्या आईवडिलांची सेवा केली म्हणून मी माझ्या आईवडिलांची सेवा केली, बरोबर. म्हणजे ते आत्मसात केलं. म्हणजे त्यांची रोज आरती केल्यानंतर आत्मसात काहीच होणार नाही. त्यांच्या गुण काय घेतलं मी, की आईवडिलांची सेवा म्हणजेच परमात्माची सेवा. सगळा डाटा आतापर्यंत तुम्ही सेव्ह केलेला तो इथं आहे. आणि तोच डाटा तुम्ही जेवढे पिक्चर्स पाहिले, जेवढे सिरियल पाहिल्यात, सगळ्या काही सगळ्या स्टेप आहेत, तर त्या स्टेप सगळ्या तुमच्या ब्रेन मध्ये स्टोअर आहेत. 10वी आणि 12वीच्या मुलांना माझं जे लेक्चर्स असतं लक्षात ठेवा, या बेसवरती एक्झाम डायरेक्शन्स मध्ये मी त्यांना त्यांचा IQ आणि EQ दाखवतो, तुमच्या क्वालिटीज दाखवतो. म्हणजे कसं आहे लक्षात ठेवा, तुमच्यापैकी जे 10वी किंवा 12वी मध्ये आहेत तुम्हाला खूप अभ्यास केलाय, पण तुम्हाला एवढा आत्मविश्वास नाही की 100 पैकी 100 मार्क भेटतील. आहे का आत्मविश्वास? नाही. काय कारण आहे माहिती का, एक तर तुम्ही कॉन्सन्ट्रेट नाही झाला, पण ऑब्झर्व झाला नाही. तुम्ही जेवढे पुस्तक वाचले, जेवढी प्रॅक्टिस केली, जेवढ्या तुम्ही सप्लिमेंट लावल्या, जेवढे क्वेश्चन पेपर हँडल केल्या, बॅक असो फ्रंट असो, जेवढे कोचिंग क्लासमध्ये पण तेच हँडल केलं, तरी पण प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर असं का फील झालं की मी काहीच अभ्यास केला नाही. काय सिक्रेट आहे असं? त्याचं सिक्रेटही मी तुम्हाला पुढे सांगेल का, तर लक्षात ठेवा त्याचं कारण हे आपण शोधलं पाहिजे की काहीतरी आहे की त्याचा उद्देश आपण शोधला पाहिजे, त्याच्यातून आपण आत्मसात करूया. तर हा तुमचा ब्रेन हा कुठं रेस्ट केलेला आहे, तुम्हाला इथं दिसतोय का, दिसतंय? हा इथं रेस्ट केलेला आहे. त्याला आपण पॉवर केबल दिलेले, त्याही त्याला आपण काय केलेलं आहे, हा तुमच्या समोर असणारा त्याला ब्रिज केबल असं म्हणतात. त्या ब्रिज केबल आपल्याला काय करावं लागते, कनेक्टिव्हिटी करावं लागते. आणि कनेक्टिव्हिटी केल्यानंतर आपण ती केबल्स आपण तिथं काय केलेले आहे, मदरबोर्डला रेस्ट केले. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, या स्टेपला फोकस करू शकतो. मदरबोर्डवरती आपण रेस्ट करताना हा मदरबोर्ड मध्ये याला 2 स्लॉट दिले जातात. इथं 2 स्लॉट, सीमॉस बॅटरीच्या शेजारी 2 स्लॉट दिले जातात. आणि त्यानंतर आपल्याला हे मदरबोर्डवरती रेस्ट करावं लागतं.
अशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी आता आपल्याला इथेही केलेली आहे. जिथे तुम्हाला दिसतो हा मदरबोर्ड आहे आणि इथं हार्ड डिस्क लिस्ट केली आहे. बरोबर, म्हणजे असं पूर्ण तुम्ही काय करू शकता, एक असेंबल करू शकता आणि असेंबल करताना यामध्ये एक सगळं हे स्टेप समजल्या इथपर्यंत ही कनेक्टिव्हिटी झाली. आता आपण पुढची स्टेप पाहणार आहोत. विजय स्टँड फॉर व्हिज्युअल ग्राफिक अडॅप्टर. विजय स्टँड व्हिज्युअल ग्राफिक अडॅप्टर. याच्यामध्ये 15 थ्रेड्स आहेत. सारखे याचा कलर कोड ब्लू किंवा ब्लॅक असतो. मार्केटमध्ये याची किंमत आहे 150 ते 300 रुपये पर्यंत. चांगल्या क्वालिटीची क्वालिटी. हा तुम्हाला जर समजा आज आणायची मध्ये पण पडली पाहिजे तर 50 रुपयाला पण मिळते की 20 रुपयाला पण मिळते. येता येता फक्त छान वाटलं पाहिजे घेताना आणि घरी गेल्यानंतर चालूच नाही झाली पाहिजे म्हणून एकदम अतिउत्तम होते. त्यामुळे मेसेज तुम्हाला आहे, सस्ता लोगे तो हर दिन रोना पड़ेगा. सस्ता लोगे तो हर दिन रोना पड़ेगा और महंगा लोगे तो एक ही बार रोना पड़ेगा. क्या चाहिए आपकी लाइफ में, सस्ता या महंगा, आपके ऊपर डिपेंड करेगा. तसं लाईफ मध्ये कोणतंही काम करताना आहे ना, जाऊ द्या वन टाइम इन्व्हेस्ट होतात. डॉक्टर किती इन्व्हेस्ट करतात म्हणजे 2.5 कोटी रुपये इन्व्हेस्ट करतात. सस्ता लिया महंगा. त्यानंतर ते एका ऑपरेशनचे किती घेतात, 4-5 लाख रुपये. आपण 5,000 खर्च करतो 100 रुपये. हे समजा 50,000 रुपये खर्च केला, वडापावचं दुकान टाकलं, 15 रुपयात वडा आणि तोच वडापाव खाऊन पुढे जाणार, परत त्या डॉक्टरकडे जाणार, ऑपरेशन करायचं. म्हणजे स्टेप लागतात. तुम्ही जेवढी इन्व्हेस्ट जास्त करताना तेवढं रिटर्न देण्याची ताकद आहे. 10 लाख रुपये लोन काढलं बँकेकडून, बँक किती देणार माहिती तुम्हाला रिटर्न? 20 लाख रुपये. पण तुम्ही चेक करा ना, तुम्ही 10 लाखाचं घर घेतलंय, ती 10 वर्षांमध्ये 50 लाख करून देणार आहे. पण तुम्ही 10 लाख घेतलेत आणि तुम्ही काय घेतली, मोठी कार गाडी घेतली आणि प्रत्येक पाहुण्यांच्या घरी, ह्या पाहुण्याच्या घरी आज, दुसरा मुक्काम, तिसऱ्या दिवशी, म्हणजे असे फक्त पाहुण्यांच्या घरी फिरत राहत आहे. आणि ती गाडी नंतर 1 वर्षाने विकली, ती गाडीची किंमत झाली 50,000 रुपये. चेक करा. 1 लाख रुपयाचा मोबाईल जर तुम्ही घेतला तर 2 दिवसानंतर तुम्हाला 1,000 रुपये विकावं लागेल. तुम्ही म्हणता कसं, ते सांगतो तुम्हाला. डिपेंड्स ऑन समोरच्याची रिक्वायरमेंट. त्याला काहीच गरज नाही. गरज कोणाला आहे? आपल्याला गरज आहे, 1,000 ला लागेल. म्हणजे सांगण्याचं काय, तुम्ही तुमची व्हॅल्यू क्रिएट करा. जेवढी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॉंग, जेवढं तुम्ही खर्च करता तेवढं रिटर्न देण्याची ताकद आहे. कशामध्ये माहिती आहे का? मोबाईल मध्ये नाही, ब्रेन. जेवढेपर्यंत आतापर्यंत जेवढे महान लोक आहेत त्यांनी सगळ्यात स्ट्रॉंग इन्व्हेस्टमेंट कुठे केली माहिती का? ब्रेन वरती केली. आणि आपण स्ट्रॉंग इन्व्हेस्टमेंट कुठे करतो माहिती का? चांगलं दिसण्यासाठी. त्यासाठी स्मार्ट वॉच असलं पाहिजे हातामध्ये. स्मार्ट नाही झालं तरी चालेल. स्मार्ट वॉच पेक्षा तुमचा ब्रेन स्मार्ट असतो. तो मॉनिटर वरती लगेच नाही दिसणार. त्यासाठी तुम्हाला विजय केबल लागणार. चेक करा काय सायन्स आहे. तुम्ही ह्या वायर मधून व्हिडिओ जातोय आणि इथे दाखवतोय की येस हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिज्युअल ग्राफिक म्हणतात. प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळे वेगळे सेन्स दिलेले. चेक करा. आपण अन्न कुणाला देतो? तोंडाला देतो की पोटाला देतो? पोटाला देतो ना. बर, तो रक्षा कोणाची करतो? बॉडीच्या सगळ्या पार्टची रक्षा करतो. त्यामुळे लक्षात ठेवा, हार्ट किती आहेत आपल्या बॉडीमध्ये? नाही, 2 आहेत. किती हार्ट येतं? पण तुम्ही डॉक्टरला आता फोन लावा, डॉक्टर एकच हार्ट सांगते. आता मी 2 हार्ट सांगेल, पण लक्षात ठेवा. कारण काय होतं, सर्च आणि रिसर्च मध्ये फरक असतो. कारण मी सगळ्या याच्यावरती काम करतो. कारण मी मोटिवेशनल स्पीकर म्हणल्यानंतर मला सगळ्याच गोष्टीवरती फोकस करावं लागेल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती फोकस करतो. करिअर ॲडवाइस आहे मला, तुम्हाला त्याच्यावरती फोकस करावं लागेल.
दोन हार्ट, सगळ्यात पॉवरफुल हार्ट काय माहिती का? जो हार्ट आहे तो नाही, तुमचा जो काही समजा जठर आग्नेय, ती सगळ्यात पॉवरफुल आहे. त्याला जर तुम्ही सुरक्षित जर ठेवलं ना, तर तुमच्या प्रत्येक बॉडीच्या प्रत्येक पार्टला सुरक्षित ठेवण्याचं कार्य ते करतो. म्हणजे तुम्ही जे काय अन्न खाता ना, त्या जठर आग्नेयमध्ये परत रिव्हर्स म्हणजे काय रिसायकल होऊन जातं. तसं तुम्ही प्रत्येक अन्न देताना काय दिलं पाहिजे? पाण्यामध्ये पचवण्याची ताकद काही सेकंदाची आहे. रिफ्लेक्स होतं, बरोबर. त्यानंतर जर समजा तुम्ही नॉनव्हेज खाल्लं, नॉनसेन्स, म्हणजे तुम्ही नसतं बरं, तुम्ही खात नसताल तर काही प्रॉब्लेम नाही, पण नॉनव्हेज म्हणजेच नॉनसेन्स. का माहितीये का? नॉनव्हेज हे हत्तीचं अन्न आहे, सिंहाचं नाही. कुणाचं अन्न आहे? तुमचं उत्तर मला तेच ऐकायचं. कुणाचं अन्न आहे ते? सिंहाचं आहे. हत्तीचं आहे का? हत्तीचं अन्न काय आहे? चारा खाणं आहे. निसर्गाने जे निर्मित केले हे त्यासाठी दिलेलं आहे. सगळ्यात शक्तिशाली कोणता प्राणी आहे? हत्ती की सिंह? हत्ती. आणि तो खातोय काय? घास खातोय. आणि सिंह कोणाला खातोय? हत्तीला खातोय. तुम्ही चेक करा ना, आपण पाळीव प्राणी नाहीये, आपण मनुष्य आहोत. आणि प्राण्यांपेक्षा वेगळे का आहोत? कारण आपल्याकडे बुद्धी आहे. बुद्धीचा वापर सात्विक कामासाठी केला जातो, फळं खाण्यासाठी केला जातो, हत्तीला खाण्यासाठी नाही केला जात. मला पाहण्यासाठी आपल्याला भगवंताने वेगळ्या दोन डोळ्याचा वापर, चांगलं पाहण्यासाठी. जर तुम्ही ते दोन डोळे खराब करून जर ठेवले, त्या बॉडीचं काय काम आहे? सृष्टी कशी पाहणार आपण? कशी दिसते, कशी आहे? त्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर विजय केवल आपल्याला सांगते की दोन्ही डोळ्यांनी नीट पहा. काही बऱ्याच जणांचा एक डोळा छोटा छोटा खराब होत जातो, म्हणजे त्या डोळ्यांनी कमी दिसायला कमी होतं. तुम्ही चुकीचं पाहिल्यानंतर चांगलं कधी दिसणार? त्यामुळे चांगलं पहा. जोपर्यंत दोन्ही डोळे आहेत, तर पहिली सुरुवात आईवडिलांपासून करा. काय तात्पर्य लक्षात ठेवा. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. एक विजय पॉइंट इथं आहे, दिसतंय का? बरोबर, तुम्ही पाहिलं सेम असंच आहे बघा, सेम. परत एकदा तुम्हाला दाखवतो पण. दिसतंय? बरोबर दिसतंय का? विजय सेम पोर्ट का सेम. तुम्हाला आता विजय दाखवली त्याच प्रमाणे दिसते. दिसते ना विजय पोर्ट? बरोबर दिसते. येस, विजय पोर्ट. विजय पोर्ट दिसते. विजय पोर्ट.